नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी यामधील धडा क्रमांक 5 प्रकाश यात्री या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, कवितेतील खालील अर्थाच्या ओळी शोधून लिहा. त्यातील अ, फुलपाखरासारखे स्वातंत्र्य हवे. उत्तर, फुलपाखरा परी आम्हाला पंख मोकळे हवे. दुसरा आहे, आम्ही स्वावलंबनाने ताठ उभे राहू. या अर्थाची ओळ आहे या प्रकारे, ताट उभारू आम्ही आमुच्या पायावरती खडे. पुढचं आहे, एकमेकांच्या सोबतीने नवा इतिहास घडवू. या अर्थाची ओळ आहे, हात हाताशी घेऊन घडवू इतिहासाची पाने. प्रश्न क्रमांक 2, कवितेतील खालील ओळींचा अर्थ लिहा. त्यातील अ, बालक आम्ही प्रकाश यात्री गगन चितारू नवे. या अर्थाची ओळ आहे, आम्ही मुले प्रकाशाच्या मार्गाने चालणारी आहोत. आम्ही नवीन स्वप्ने पाहून उज्ज्वल भविष्य घडवू. त्यातील आ दिलेला आहे, कड्या कड्यांचे गेंद होऊनी हसता हसता झुलू. या अर्थाची ओळ आहे, आम्ही फुलांच्या कड्यांसारखे आनंदाने हसत खेळत जीवन जगू. पुढचा प्रश्न बघणार आहोत. अंधारातून नेऊ अवघी वाट प्रकाशाकडे. उत्तर, अज्ञान, दुःख, वाईट गोष्टी दूर करून सर्वांना ज्ञान व चांगुलपणाच्या मार्गावर नेऊ. पुढचा आहे, घुमवू नारा घुमवू वारा सर्व बांधवा सवे. उत्तर, सर्व बांधवांना सोबत घेऊन उत्साहाने एकतेचा आणि प्रगतीचा संदेश देऊ. प्रश्न क्रमांक 3, कवितेच्या आधारे खालील कृती करा. त्यातील अ दिला आहे, कवीचे नाव कल्याण इनामदार. त्यातील आ, कवितेचे नाव प्रकाश यात्री. पुढचा आहे ई, कवितेचा विषय प्रकाशाच्या मार्गाने चालत नवे विचार, एकता आणि प्रगतीची संदेश देणारी मुले. पुढचा प्रश्न आहे, कवितेतील शब्दांचे अर्थ. त्यातील पहिलं, स्वर म्हणजे आवाज, ध्वनी. दुसरं, धरा, पृथ्वी, वसुंधरा. तिसरं, बांधव म्हणजे भाऊ, सोबती. चौथं, तेजोमय म्हणजे प्रकाशमय किंवा उज्ज्वल. पुढचं आहे, कवितेतून मिळणारा संदेश. चांगले विचार मनात ठेवून एकत्र येऊन प्रगतीच्या दिशेने जावे आणि समाजासाठी चांगले कार्य करावे. प्रश्न क्रमांक 4, कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा. पहिलं, नवे, हवे. दुसरं, झुलू, फुलू. तिसरं, कडे, खडे. चौथं, पाने, गाणे. पाचवं, वारा, नारा. पुढचा प्रश्न आहे, पुढे काही सामान्य नामे, विशेष नामे व भाववाचक नामे दिली आहे. खालील तक्त्यात त्याचे वर्गीकरण करा व लिहा. या ठिकाणी काही सामान्य नामे, विशेष नामे व भाववाचक नावे दिलेली आहे. त्यांचे या प्रकारे आपण तक्त्यात वर्गीकरण करू शकतो. सामान्य नाम आहे फूल, पाटी, नदी. विशेष नाम आहे प्राजक्ता, गुलाब, गोदावरी, चवडी. आणि भाववाचक नाम आहे वात्सल्य, माणुसकी, नवलाई, नम्रता आणि चांगुलपणा. अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक 6 प्रकाश यात्री या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.